नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता मानिनी ताई आता काव्याला काळी साडी ओटीत देतात आणि त्यासोबत हलव्याचे दागिनेही. आता पार्थ आणि काव्या दोघंही मानिनी ताईंचे आशीर्वाद घेतात. तर त्याचवेळी मागून येऊन कोणीतरी मानिनी ताईंचे डोळे बंद करत आता मानिनी ताई स्पर्शातूनच ओळखतात की तो आपला मुलगा योग. मानेनी ताई म्हणतात, युग अरे तू तर युग म्हणतो म्हणजे तू ओळखलस आई. अग का आहे, मी तुला सरप्राईज द्यायचं ठरवलं. तर आता मानिनी ताई म्हणतात, अरे युग तू येऊनच एवढं मोठं सरप्राईज दिलेस. अरे येण्या अगोदर तू कळवल नाहीयस. प्रत्येक वेळी असंच करतोस गदडे, आणि तू अचानक कसा आलास. तर आता युग म्हणू लागतो, आई अग सण आहे म्हटल्यावर यावच लागणार ना. मानिनी ताई म्हणतात, हो तर आज तर मी खरंच खूप खुश आहे. युग म्हणतो, पण मला आई एक सांग की मी असं अचानक आल्यामुळे तुला खरंच आनंद झालाय का. तर मानिनी ताई म्हणतात, अरे मी खरंच खूप खुश आहे. हॉस्टेलमधून आपला मुलगा अचानकच घरी आल्यानंतर प्रत्येक आईला जेवढा आनंद होतो तेवढाच आनंद मलाही झालाय. पण मला सांग, तुझं सगळं काही नीट चाललं ना. युग म्हणतो, हो यावेळी तर तुम्ही सर्वजण माझं कौतुक करणारच आहात आणि पार्थ दादा मला शाबासकी देणारच आहे. पार्थ म्हणतो, युग तुला तर मी शाबासकी देणारच आहे, पण नक्की काय घडलंय ते तरी सांगशील का. युग म्हणतो, हो दादा आणि आई दुसऱ्या सेमिस्टरचा रिझल्ट लागला आहे आणि या दुसऱ्या सेमिस्टरमध्ये मी पहिल्या पासमध्ये आलो आहे. आता हे ऐकल्यानंतर मानिनी ताई आणि पार्थ यांना खूप आनंद होतो. पार्थ आता युगच कौतुक करत म्हणतो, युग खरंच अगदी मनापासून अभिनंदन. खूप छान प्रगती केलीयस आता. मानिनी ताईंचे डोळे पाणावतात, कारण त्यांना त्यांचे जुने क्षण आठवतात ज्यावेळी युग फेल झालेला असतो. तो सेमिस्टरमध्ये फेल झाला हे ज्यावेळी माने ताईंना कळालेलं असतं त्यावेळी ते युगवर खूप चिडलेले असतात आणि म्हणू लागतात, युग अरे हे काय, हे तुझ्या वयात पार्थ आणि जीवा सुद्धा घराबाहेर राहूनच शिक्षण घेत होते, परंतु तेव्हा त्यांनी असं कधीही केलं नाही किंवा असा रिझल्ट कधीच घेऊन आले नाहीत. पण तुझ्या बाबतीत हे काय चालू आहे. युग हे मी खपवून घेणार नाही. ही तुझी शेवटची संधी आहे आणि योगने शेवटच्या संधीमध्ये स्वतःला सिद्ध केलेलं असतं. मानिनी ताई खुश होतात आणि युगला म्हणतात, युग खरंच आज तुझा मला खूप अभिमान वाटत आहे. मागच्या वेळी आला होतास त्यावेळी तू खूप मोठा गोंधळ केला होतास, पण त्यावेळी आम्ही सुद्धा तुला खूप रडवलं होतं. सॉरी. योग म्हणतो, आई अगं त्या गोष्टीचा विचार करतेस तू, अजूनही विषय सोड ना. तर मानिनी ताई म्हणतात, मी विषय सोडला आहे, पण योग यावेळच तुझंही यश पाहून तुला जे हव्य ते माग. म्हणजे तुझ्या आईकडे तुला जे मागायचे ते माग. थोडा वेळ घे, पण तुला आवडेल ते माग. तर इकडे काव्या युगच कौतुक करत म्हणते, योग खरंच तुझं अभिनंदन करावं तेवढं कमी, पण तू सिद्ध करून दाखवलेस की आपण सुद्धा टॉपमध्ये येऊ शकतो. युग म्हणतो, हो वहिनी. तर त्यानंतर काव्य पटकन नकळतच बोलून जाते, चला तर मग युगच्या या यशात सेलिब्रेशन तर व्हायलाच पाहिजे, जसं माझ्या आणि जीवाच्या. आता मात्र काव्य शांतच होते. खरं तर सर्वच जण शांत होतात, परंतु काव्याच्या या बोलण्याने मात्र रम्या आणि वसुआत हसू लागतात. त्या दोघेही हसत असतात. तर त्याचवेळी आता सर्वजण शांत असतात. पार्थ मात्र काहीच बोलतही असतो, त्याचे डोळे पाणावलेले असतात. तर इकडे काव्याला सुद्धा वाईट वाटतं. मानिनी ताई या सगळ्यांचा मूड बदलण्यासाठी म्हणतात, चला अजून कितीतरी काम बाकी आहेत आणि बरं झालं युग तू अशा कार्यक रमाच्या दिवशी, सणाच्या दिवशी घरी आलास, कारण तसंही तिळगुळ बनवण्यासाठी मला कोणाची गरज लागणारच आणि तुम्ही आता तिघे आहात ज्यांना मी कामाला लावणार आहे. योग म्हणतो, म्हणजे आता मी तिळाचे लाडू बनवायचे आहेत का. तर माननीय ताई म्हणतात, हो आता हे काम तुम्हालाच करावं लागेल. तर काव्या म्हणू लागते, ते योग खरंच तुम्ही खूप लकी आहात. अशा सणांच्या दिवशी आपली भावंड आपल्या जवळ असणं खूप महत्वाचं असतं, नाहीतर खरंच खूप वाईट वाटतं. तो क्षण ज्यावेळी आपली भावंड आपल्यासोबत नसतात त्यावेळी
तोच क्षण असल्यासारखा वाटतच नाही युग. बरं झालं तू घरी आलायस आणि आज तुझा एक भाऊ तरी तुझ्या सोबत आहे. माझे पार्थ देशमुख असं म्हणत आता काव्या पार्थकडे पाहते. तर पार्थही काव्याकडे पाहू लागतो. तर त्याच वेळी आता नंदिनी देशमुखांच्या घरी आलेली असते. देशमुखांच्या घरी नंदिनी पाऊल टाकताच ती संपूर्ण खर पाहू लागते. कितीतरी दिवसानंतर आपल्या घरी ती परत एकदा परतलेली असते आणि म्हणूनच डोळे भरून आपल्या घराकडे पाहत असते. आता नंदिनीची नजर काव्यावर पडते. सणाच्या दिवशी तिला सुद्धा तिच्या बहिणीची आठवण येत असते आणि शेवटी काव्याही नंदिनीच्या येण्याची वाट पाहत असते. आणि त्याच वेळी आवाज येतो. काव्या आता नंदिनीचा आवाज ऐकल्यानंतर काव्या मागे येऊन पाहते. तर तिथे खरंच नंदिनी असते. आता नंदिनीला पाहताच काव्या धावत पळत जाते आणि आपल्या बहिणीला खट्ट मिठी मारते आणि म्हणते, ताई तू तर. नंदिनी म्हणते, हो मीच आले आहे. आता काव्या खूप खुश होते. तर त्यानंतर आता नंदिनी मानिनी ताईंना मिठी मारते. तर माननी ताई नंदिनीला म्हणतात, नंदिनी बाळा तू कशी आहेस, तू ठीक आहेस ना. नंदिनी म्हणते, हो आई मी अगदी ठीक आहे. आणि तुम्ही सर्वजण बरे आहात ना. तर आताच माननी ताई म्हणतात, हो नंदिनी आमची काळजी करू नकोस, आम्ही सगळे ठीक आहोत. तर आता माननी ताई नंदिनीला म्हणतात, नंदिनी अग तू अशी आत का आलीयस, थांब जरा, अगं आशा जा तामण घेऊन ये. तर नंदिनी म्हणते, नको आई एवढं सगळं काही नको, कारण मी कायमची राहण्यासाठी नाही आलीये, मी फक्त 1 दिवसासाठी आली आहे. तर माननी ताई म्हणतात, म्हणजे नंदिनी म्हणते, आई आज सण आहे, सणाच्या दिवशी सून खरी आली नाही असं नको व्हायला. मला माहीत होतं की तुम्ही सर्वजण मला मिस करत असाल, सर्वजण माझी आठवण करत असाल आणि मी सुद्धा तुम्हा सगळ्यांना खूप मिस करत होते. तुम्हा सगळ्यांची मला खूप आठवण येत होती, म्हणून म्हटलं की 1 दिवस घरी जाऊन यावं. तर नंदिनीच बोलणं ऐकल्यानंतर मानिनी ताईंचे डोळे पाणवतात. तर नंदिनी म्हणते, आई तुम्ही प्लीज वाईट वाटून घेऊ नका. माननी ताई म्हणतात, नाही अगं कितीतरी दिवसानंतर तुला पाहिलं ना म्हणून डोळे भरून आलेत. पण खरं सांगू का, मला खरंच वाटलं होतं की तू कायमची परत आलीयस. सगळं काही नीट होणार, पण हरकत नाही, आम्ही वाट बघू. तुझी कसं असतं ना, जेवढं वाट बघणं लांबतं तेवढंच आपल्या माणसांबद्दलच प्रेम आणि भेटण्याचं सुख वाढत असतं. तर आता नंदिनी म्हणते, नाही आई असं काहीही नसतं, सॉरी आई, पण मला असं वाटतं की जिथून आपण जास्त अपेक्षा ठेवतो तिथूनच आपला जास्त अपेक्षा भंग होतो असं मला वाटते. तर मानिनी ताई नंदिनीला म्हणतात, नाही होणार, मला खात्री आहे, माझ्या जीवावर माझा पूर्ण विश्वास आहे. आज ना उद्या जीवा तुला स्वतःहून या घरात परत घेऊन येईल, अगदी मानाने. आणि तेव्हा तू सुद्धा जीवासोबत इथे यायला स्वतःहून तयार होशील, माझी पूर्ण खात्री आहे. आणि या तू त्याला नक्की साथ देशील. तर आता नंदिनी काही बोलणार तर काव्या म्हणते, पुरे ना ताई, आता बस झालं. तू घरी आलीयस ना, हेच आमच्यासाठी खूप मोठं आहे आणि याच सेलिब्रेशन व्हायलाच पाहिजे. तू ये ना आत, तू इथे का उभी आहेस, असं म्हणत आता माननी ताई आणि काव्या नंदिनीला घरात घेऊन येतात. नंदिनीला बसायला सांगतात. नंदिनी आता काव्याकडे पाहते. काव्याचा तो बदललेला लूक नंदिनीला खूप आवडलेला असतो. नंदिनी काव्याला म्हणते, काव्या अगं किती छान दिसतेस, तू बस ना इथे. तर मानेनी ताई नंदिनीला म्हणतात, तिने मनावर घेतला आहे, काहीही झालं तरी सुद्धा ती तिच्या बोक्याला नवणारच आहे. तर आता पार्थ म्हणतो, आई. तर माननी ताई म्हणतात, अरे तुझ्याबद्दल नाही बोलत आहे, या बोक्याबद्दल, काव्याच्या हातात जो बोका आहे ना त्याच्याबद्दल आम्ही बोलत आहोत. तर आता युग नंदिनीला विचारतो, नंदिनी वहिनी तू कशी आहेस. नंदिनी म्हणते, मी एकदम मस्त, तू कसा आहेस. तर युग म्हणतो, मी एकदम मस्त आहे. तर आता माननी ताई म्हणतात, यावेळी साहेब खूपच खुश आहेत, कारण तुला माहीत आहे का. नंदिनी म्हणते, काय झालाई, कशाबद्दल बोलताय. तर आता माननी ताई नंदिनीला म्हणतात, कारण यावेळी साहेब युनिव्हर्सिटीमध्ये पहिल्या पासांमध्ये आले आहेत
आता हे ऐकल्यानंतर नंदिनीला सुद्धा आनंद होतो. नंदिनी म्हणते, काय म्हणताय आई? खरंच खरंच खूप आनंदाची बातमी आहे. युग, तुझं खरंच खूप अभिनंदन. आता आशाताई नंदिनीसाठी पाणी घेऊन येतात. तर नंदिनी आशाताईंना म्हणते, आशाताई कशा आहात? तुम्ही आशाताई म्हणतात. मी मस्त. नंदिनी ताई तुम्ही कशा आहात? नंदिनी म्हणते, मीही एकदम ठीक आहे. तर आशाताई म्हणतात, खरंच तुम्हाला पाहून खूप आनंद झाला. खरंच सांगू का, मी खरंच तुम्हाला मिस करत होते. मला रोज तुमची आठवण यायची. नंदिनी म्हणते, मलाही तुम्हा सगळ्यांची तितकीच आठवण यायची आणि आज तुम्हा सगळ्यांना भेटून खरंच खूप बरं वाटले. तर आशाताई म्हणतात, बरं नंदिनी ताई, मी तुमच्यासाठी चहा बनवून घेऊन येते. असं म्हणत आशाताई तिथून निघून जातात. आता नंदिनी गोडपोळीचा डबा काढते आणि मान्नी ताईंना म्हणू लागते, आईने तुम्हा सगळ्यांसाठी गोडपोळी दिली आहे आणीत. यानंतर नंदिनी आता पार्थला विचारते, पार्थ तुम्ही कसे आहात? तर पार्थ म्हणतो, मी मस्त आहे. तुम्ही कश आहात नंदिनी? तर नंदिनी म्हणते, मीही मस्त. तर आता नकळतच पार्थ विचारतो आणि जीवा? आता मात्र नंदिनी थोडी थांबते आणि म्हणू लागते, ते पण अगदी ठीक आहेत, खूप मस्त आहेत. आता हे ऐकल्यानंतर मुद्दामून रम्या या सगळ्यांमध्ये त्रास देण्याचा प्रयत्न करते आणि म्हणू लागते, खरंच नंदिनी तू बोलतेस ते खरं आहे का जीवा? अगदी ठीक आहे का नाही? म्हणजे मी एवढ्यासाठीच विचारते की आम्ही जो सोशल मीडियावर माणूस पाहतोय तो कोणी वेगळा आहे काम? म्हणजे बाहेर आंघोळ करणारा, घराबाहेर उन्हात राहणारा. आता रम्या मुद्दामहून नाटक करत नंदिनीला त्रास व्हावा यासाठी बोलू लागते. बोला. तर जीवाला ती गुळपोळी खूप आवडलेली असते. जीवा म्हणतो, कमाल, तुमच्या हाताला काय कमाल चव आहे. तर शारदा ताई म्हणतात, हो पण मी तुम्हाला एक वेगळीच बातमी द्यायला आली आहे, एक गुड न्यूज द्यायला आली आहे. तर जीवा म्हणतो, सासूबाई गुड न्यूज बोला ना, कसली गुड न्यूज? तर आता शारदाताई म्हणतात, जावई बापू काय चालले तुमचं? हे फाजीरपणा नको. हा आता असल्या गोड बातम्या द्यायची वेळ तुमची आहे. तर जीवा म्हणतो, हो का? तर शारदाताई म्हणतात, बरं पण मी आणि हे जरा बाहेर जात आहोत, आमचे काम आहे. आणि गुड्डूला सुद्धा गुळपोळी दिली आहे आणीत. यांना म्हणाले आहे की तुझ्या नातेवाईकांना देऊ नये आणि म्हणूनच गुड्डू आपल्या नातेवाईकांना गुळपोळी देण्यासाठी गेला आहे. आणि नंदिनी सुद्धा बाहेर केली आहे, पण ती तासाभरात येईलच. त्यामुळे या घराच्या चाव्यात तुमच्याकडे ठेवा आणि या वेळेचा सदुपयोग करा. तर आता जीवा म्हणू लागतो, सासूबाई काय बोलताहे? तर आता शारदाताई म्हणतात, हो कारण तुम्हाला गरज आहे तुमच्या बायकोला मनवायची. त्यामुळे आता ही जी काही वेळ मिळाली आहे त्यामुळे तुमच्या बायकोला मनवायचा प्रयत्न करा. आता त्याच वेळी गाडीच्या हॉर्नचा आवाज येतो. तर जीवाम हाणू लागतो, तुमच्या ह्यांचा हॉर्न वाजला, आय मीन तुमच्या ह्यांनी तुमच्यासाठी गाडीचा हॉर्न वाजवला आहे. शारदाताई म्हणतात, आता मला निघावं लागेल, मी येते. असं म्हणत शारदाताई तिथून निघून जातात. जीवा खुश असतो. कितीतरी दिवसानंतर त्याला नंदिनीशी बोलायला मिळणार हा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत असतो. तर जीवा डान्स करत म्हणतो, नंदिनी ये ना, नंदिनी ये ना, लवकर वेळेचा सदुपयोग करूया. या संक्रांतीला मी असं काहीतरी करेन की या वेळची संक्रांत तुझ्या कायमच्या लक्षात राहील. नक्कीच. असं म्हणत जीवा खुश होतो, गुळपोळी खातो आणि नंदिनी येण्याची वाट पाहत असतो. तर दुसरीकडे मान्नी ताई आपल्या दोन्ही सुनांची दृष्ट करतात आणि नंदिनीला म्हणतात, नंदिनी आज तू घरी आलीच आहेस आणि या गोष्टीचा मला आनंद आहेच, पण तुझ्यासोबत जीवा सुद्धा आला असताना तर माझं स्वप्न पूर्ण झाल्याचा मला आनंद झाला असता. आता काव्या आठवण करून देत मानिनी ताईंना म्हणते, अहो तुम्ही नंदिनी ताईसाठी काहीतरी आणलं होतं ना? तर आता नंदिनीला काय आणलं आहे हे मात्र मान्नी ताईंच्या पटकन लक्षात येत नाही. मान्नी ताई म्हणतात, काय बरं आणलं होतं? तर काव्या म्हणू लागते, अहो असं काय करताय तुम्ही? माझ यासाठी जे घेऊन आलाय तेच तुम्ही नंदिनीसाठी घेऊन आलाय. तुम्ही नंदिनी ताईला सरप्राईज द्यायचं ठरवलं ना? तर आता माने
ताई म्हणू लागतात, हो आठवलं येतेच मी, असं म्हणत माने ताई तिथून निघून जातात. तर इकडे नंदिनी म्हणते, तुम्हा दोघींच काय चाललं नक्की? तर काव्या म्हणते, अगं ताई सरप्राईज आहे कळेलच तुला, असं म्हणत ती आता नंदिनीला तिथेच थांबून ठेवते. तर माननी ताई पिशवी घेऊन येतात आणि नंदिनीला म्हणतात, नंदिनी हे तुझ्यासाठी यावर्षीची संक्रांत ही तुमचे पहिली संक्रांत आहे आणि म्हणूनच तुमच्या या सासूकडून तुम्हाला छोटीशी भेटवस्तू. नंदिनी, ही काळ्या रंगाची साडी तुझ्यासाठी आणि हे हलव्याचे दागिने. आता ही काळ्या रंगाची साडी नेसशील, हलव्याचे दागिने घालशील तर खरंच खूप छान छान दिसशील तू, असं म्हणत आता माननी ताई नंदिनीच कौतुक करत असतात. तर नंदिनी मानिनी ताईंना म्हणते, आई थँक यू सो मच, नमस्कार करते. असं म्हणत मानिनी ताईंचा ती आशीर्वाद घेते. तर माननी ताई नंदिनीला आशीर्वाद देत म्हणतात, सुखी राहा आणि हो लवकरच या घरात परत ये. हे घर आम्ही सर्वजण तुझी वाट पाहत आहोत. पहिल्यासारखं हे घर पुन्हा एकदा आनंदी कर. आता मात्र नंदिनी शांतच होते. तर काव ये म्हणू लागते, ताई तुला माहीत नसेल परंतु मला तरी माहीत आहे की आईंचा हा आशीर्वाद लवकरच फळाला येणार आहे. लवकरच आईंच हेही स्वप्न पूर्ण होणार आहे. आणि हो आता गेल्यानंतर तू हे हलव्याचे दागिने घालायचे आहे, साडी नेसायची आहे आणि एक फोटो पाठवायचा आहे. तर नंदिनी म्हणते, हो काव्या मी पाठवेन. आता माननी ताई नंदिनीला म्हणतात, नंदिनी जीवासाठी काळा कुर्ता आणला होता, देशील का? परंतु नंदिनी काहीच बोलत नाही. तर काव्या म्हणते, देईल ना, नक्कीच देईल ताई. त्यापेक्षा तुम्ही एक काम कराल का? तुम्ही दोघेही छान तयार व्हा आणि तुम्हा दोघांच्या एकत्रच एक फोटो आम्हाला पाठवा. असं म्हणत आता काव्या नंदिनीच्या गालावर किस करते, तिला उमा देते. आता नंदिनी तो फुसून टाकते आणि काव्याकडे पाहते आणि त्यानंतर ती काव्याच्या डोक्यावर हात ठेवते आणि तिला आशीर्वाद देते. काव्याला असं खुश पाहून नंदिनीलाही खूप आनंद झालेला असतो. नंदिनी आपली पिशवी भरते आणि म्हणते, येते मी. तर आता माननी ताई म्हणतात, जरा थांबली असतीस तर खरंच खूप बरं वाटलं असतं. नंदिनी म्हणते, नाही अजून थोडा वेळ थांबले तर पाय नाही निघणार. ओल्या कापडाच्या गाठोड्याप्रमाणे मन जड झालं आहे. इथून निघणं खरंच खूप कठीण आहे आणि मला असं घराबाहेर पडताना नाही आवडणार आणि म्हणूनच लवकरच निघालेलं बरं. तर माननी ताई नंदिनीला म्हणतात, काहीच हरकत नाही, पण सांभाळ स्वतःला. आता नंदिनी तिथून निघून जाते. मानेनी ताईंना थोडं वाईट वाटतं तरी सुद्धा नंदी खरी आली या गोष्टीचा त्यांच्या चेहऱ्यावर समाधानही असतं. मानेनी ताई देवाला प्रार्थना करत म्हणतात, देव करो आणि लवकरात लवकर माझ्या दोन्ही सुना या घरात नांदो, माझी हीच इच्छा आहे. तर आता काव्या म्हणू लागते, आई तुमची ही इच्छाही लवकरच पूर्ण होणार आहे. आज संक्रांतीनिमित्त ताई घरी आली होती आणि तुमच्या चेहऱ्यावर तो आनंद मी पाहिला आहे. बरं आई, मला तुमची एक मदत हवी होती. या संक्रांतीनिमित्त माझा एक प्लॅन आहे, पण तुमची मदत असेल तरच तो पूर्ण होऊ शकतो. माननी ताई म्हणतात, कसली मदत हवी आहे आणि नक्की प्लॅन कसला आहे? आता मानेनी ताईंना ते सगळं प्लॅन सांगू लागते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, रम्या आणि वसू त्या टेरेसवर पतंग उडवत असतात. तर रम्या म्हणू लागते, आई तू नीट डील दे. हा तर आता वसुत्या म्हणू लागतात, रम्या अग आयुष्यभर तुला ढील देण्याव्यतिरिक्त मी अजून काही केलं आहे का? नेहमी फक्त तुझी साथ देत असते. वसुआ त्या रम्याला म्हणतात, आणि हो तू पतंगाकडे लक्ष दे. तर आता रम्या इकडे युगकडे पाहते आणि म्हणते, काय युग देशमुख, तुम्हाला काही आज जमणार आहे की नाही? तर युग म्हणतो, जमणार आहे. तू तुझ्या पतंगाकडे लक्ष दे. पार्थ दादा आला ना की मग तुला दाखवेल की तो काय करू शकतो. आणि त्याचवेळी पार्थ तिथे आलेला असतो. आता पार्थ येताच युग म्हणू लागतो, दादा बरं झालं तू आलास, मी मगाशी पतंग उडवत होतो ना त्यावेळी या रम्याने माझी कन्नीच कापून टाकली. रम्या म्हणते, हो तुझं पतंग मीच खाली पाडला आहे, पण बघू आता तुला जमते का? तर आता युग म्हणू लागतो, दादा प्लीज आपण देशमुख बॉईज आहोत ना, मग
काहीतरी करून दाखव ना. तर आता पार त्या पतंगाकडे पाहतो, पतंग हातात घेतो देशमुख. बॉईज असं लिहिलेलं असतं. आणि त्यावेळी पार्थला जुने क्षण आठवतात, ते म्हणजे जीवा आणि पार्थ एकत्र असताना त्यांनी खेळ खेळलेले ते क्षण त्यांना आठवतात. तर पार्थला पुढे आठवतं, ते म्हणजे आपल्या भावंडांचं एकमेकांसाठी आतापर्यंत असणार प्रेम, एकमेकांना दिलेली साथ आणि एकमेकांनी केलेली मज्जा, एकमेकांसाठी दिलेला वेळ, हे सर्व क्षण त्यांना आठवत असतात. तर पार्थला आठवतं ते जीवाच बोलणं, पाणीपुरीची लावलेली शर्यत, त्यामध्ये जीवा म्हणालेला असतो, बघू आता देशमुखांची मुलं जिंकतात की देशमुखांच्या सुना. आणि त्यावेळी आता या सगळ्यामध्ये ये विक्रमही त्यांना साथ देत असतात. तर हे सर्व क्षण ज्यावेळी पार्थला आठवतात, त्यावेळी आपल्या भावाच्या चेहऱ्यावर आनंद यावा यासाठी पार्थ आता पतंग उडवायला तयार झालेला असतो. तर युग विचारतो, काय झाले दादा, तू का कुठे हरवलायस नक्की? तर पार्थ म्हणतो, नाही, मी कुठेही हरवलो नाहीये. युग म्हणतो, तू जर असाच हरवून राहिलास ना, तर आपला पतंग कोणीतरी कापेल. रम्या म्हणते, मीच कापणार आहे आणि तुम्हाला काही जमणार नाही. तर युग म्हणतो, तू गप गप. पार्थ, दादा रे, तू काहीतरी कर ना. पार्थ म्हणतो, घाबरू नकोस, तुझा पार्थ दादा काहीही होऊ देणार नाही, तो आहे तुझ्यासोबत. युग खुश होतो. इकडे रम्या तिच्या पतंग उडवण्यामध्ये बिझी असते आणि ती मात्र इकडे युगला डिवचतही असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, नंदिनी आता मोहितींच्या घरी परत येते आणि ती जीवाला शोधू लागते. परंतु जीवा मात्र तिला कुठेच दिसत नसतो. नंदिनी म्हणू लागते, जीवा नक्की कुठे गेले आहेत? हे रिक्षातही नाहीयेत, मग कुठे असतील? तर त्याचवेळी घरातून जीवाचा आवाज येतो. जीवा मोठ्यानेच म्हणतो, आज मै ऊपर आसमान नेचे. आणि त्याचवेळी नंदिनी मागे येऊन पाहते, तर जीवा बाल्कनीत असतो आणि जीवाकडे पाहून नंदिनीला मात्र राग आलेला असतो. आता जीवा घरात कसा गेला हे मात्र नंदिनीला माहीत नसतं. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, योग पार्थला म्हणू लागतो, दादा काप रम्याचा पतंग काप. परंतु त्याचवेळी रम्याचा पतंग कापलं जातं, पण हे काही पार्थने कापलेलं नसतं. म्हणून पार्थ म्हणू लागतो, रम्याच पतंग कोणी कापलं? तर त्याचवेळी तिथे काव्या येते आणि म्हणू लागते, मी आता. काव्या खूप छान तयार होऊन गॉगल लावून आलेली असते. तर आता पार्थ तिच्याकडे पाहतच बसतो. तर काव्या म्हणते, अहो देशमुख, माझ्याकडे काय पाहताय? तिकडे पतंगाकडे बघा की. असं म्हणत ती आता डोळा मारतच पार्थकडे पाहते. आता या संक्रांतीच्या निमित्ताने पार्थ आणि काव्या यांच्यातील नाद घट्ट होईल का? आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.